आणि आम्ही आमच्या इच्छांना आमच्या निर्णयावर ढग करू दिले. आम्ही आमच्या कृतीविषयी अधिक जागरूक असायला हवे होते आणि अशा प्रकारे ब्राह्मणाला मोहात पाडू नये. भावाने ब्राह्मणाला शांत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या उल्लंघनाबद्दल माफी मागितली होती आणि त्याच्या क्षमेसाठी भीक मागितली होती. त्यांच्या शब्दांनी प्रेरित होऊन ब्राह्मणाने मान वळवली आणि त्यांना तडजोडीचा प्रस्ताव दिला. तुम्ही मगरी व्हाल, तो म्हणाला, आणि 100 वर्ष पाण्यातून माणसांना पकडा. त्या काळाच्या शेवटी एक उदात्त व्यक्ती तुमची सुटका करण्यासाठी येईल आणि तुम्ही तुमची खरी रूपे परत मिळवाल. ब्राह्मणाच्या शब्दांवर विडंबनाचे संकेत होते, परंतु अपसारांनी त्यांना त्यांचे नशीब स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही हे जाणून त्यांना खऱ्या अर्थाने घेतले. ते जनुलातून जात असताना वर्गाने अर्जुनाला ब्राह्मणाशी झालेल्या भेटीबद्दल सांगितले. त्यांनी त्याला आदराने अभिवादन केले आणि भागत अंतकरणाने त्याची उपस्थिती सोडून आदराने त्याच्या भोवती फिरले. आम्हाला तो माणूस कुठे मिळेल याचा आम्ही विचार केला, जो आम्हाला आमचे स्वतःचे आकार परत देईल. ती म्हणाली. तिचा आवाज दुःखाने रंगलेला होता, पण त्यांचे दुःख अल्पकाळ टिकले, कारण त्यांना लवकर अतुलनीय ऊर्जा आणि बुद्धी असलेले महान ऋषी नारद भेटले. त्यांनी त्यांना त्यांच्या दुर्दशेबद्दल विचारले आणि वर्गाने त्यांची कथा सांगताना लक्षपूर्वक ऐकले. ते म्हणाले, दक्षिण महासागराच्या सीमेवरील सकल प्रदेशात 5 पवित्र प्रदेश आहेत. विलंब न करता तेथे जा, कारण पांडूचा मुलगा धनंजय लवकर तुम्हाला या दुःखद अवस्थेतून मुक्त करेल. आनंदाने आणि कृतज्ञतेने भरलेला अर्जुन वर्ग आणि तिच्या मित्रांसह पवित्र दलक्षेत्राकडे धावला. जेव्हा ते निर्धारित ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना अर्जुनाचे स्वतःचे परिवर्तन त्यांच्या डोळ्यासमोर घडताना दिसते. सौम्य स्पर्शाने त्याने त्यांना त्यांच्या शापापासून मुक्त केले आणि त्यांनी त्यांचे खरे रूप परत मिळवले. अप्सरांना पुन्हा एकदा स्वतःचे असण्याचा आनंद झाला, परंतु दुसऱ्या पाण्यात मागे राहिलेल्या तिच्या मित्रांसोबत वर्गाचे मन अजूनही रिंगाळले होते. तिने अर्जुनाला त्यांनाही सोडण्याची विनंती केली आणि पांडव नायकाने आनंदाने होकार दिला. त्याच्या हाताची लाट घेऊन त्याने 4 मित्रांना त्यांच्या पाण्याने भरलेल्या तुरुंगातून मुक्त केले आणि त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळवून दिले. त्यांचा शाप हटवल्यानंतर अप्सरांना त्यांना हवे तिथे जाण्याचे स्वातंत्र्य होते. वर्गाचे विचार तिच्या प्रियपत्नी चित्रांगाकडे वळले, जिने त्याला जन्म दिला होता. अर्जुन आपला प्रवास सुरू ठेवत असताना तो पश्चिम महासागराच्या किनाऱ्यावर भटकत पवित्र जल आणि पवित्र स्थानचे चित्तथरारक सौंदर्य लुटत तिला. त्याच्या अतुलनीय पराक्रमामुळे तो प्रवासाच्या प्रदेशाकडे गेला, जो इतका आनंददायी होता की जणू दिवस त्यावर हसले होते. त्याला फासे माहीत नव्हते. मधूचा वध करणाऱ्या कृष्णाने त्याच्या आगमनाबद्दल ऐकले होते. कृष्णाची उत्सुकता त्याच्या मनात वाढली आणि तो त्यांचा प्रिय मित्र आणि सहकारी ऋषी अर्जुनला भेटण्यासाठी घाईघाईने निघाला. जेव्हा ते पुन्हा एकत्र आले, एकमेकांना प्रेमाने मिठी मारली, तेव्हा वासुदेवाने अर्जुनाला त्याच्या प्रवासाबद्दल विचारले. तो पृथ्वीवर का फिरत आहे हे विचारले. ही सर्व पवित्र ठिकाणे पाहिली. आश्चर्याने भरलेल्या अंतकरणाने अर्जुनाने त्याच्या प्रवासात घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. कृष्ण लक्षपूर्वक ऐकत होता. वेळोवेळी मान डोलावत असे, जणू त्याच्यासाठी हा खरोखर तयार केलेला मार्ग आहे याची पुष्टी करत होता. शेवटी तो सौम्य स्मिताशाने म्हणाला, हे असेच असायला हवे. आणि म्हणून दोन्ही मित्रांनी प्रवासाचे काही वेळ घालवला, एकमेकांच्या सहवासात गुंतले आणि त्यांच्या साहसाच्या कथा सामायिक केल्याशिवाय मानू लागतात. त्यांनी गयवतक डोंगराकडे जाण्याचे ठरवले, जिथे कृष्णाने आपल्या कारागिरांना अर्जुनाचे भव्य स्वागत करण्याची तयारी करण्यास सांगितले होते. डोंगर रंगीबेरंगी सजावटीने सुशोभित होता आणि वासुदेवाच्या आदेशानुसार भरपूर अन्न गोळा केले गेले होते. जसजशी रात्र पडली, अर्जुन एका सुशोभित अंथरुणावर बसला. दिव्यांच्या मुप्रकाशाने वेढलेला अभिनेते आणि नर्तकांचे सादरीकरण पाहत होता. अर्जुन त्याच्या मित्रासोबत असण्याचा आनंद लुटत असताना संगीत आणि हास्याने हवा भरून गेली. पण लवकरच विनेच्या मधुर सुरांनी आणि सुरांच्या सुरांनी त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला, तेव्हा ताजेतवाने आणि उत्साही होऊन वासुदेवाने त्याचे प्रेमाने स्वागत केले आणि त्यांनी त्यांच्या दिवसाची नव्याने सुरुवात केली. आवश्यक विधी आणि समारंभ केल्यानंतर कृष्णाने अर्जुनाला पुन्हा एकदा प्रेमाने अडवले. ते एकत्र सोन्याच्या रथावर स्वार होऊन यादवाची राजधानी द्वारकाच्या दिशेने निघाले. ते शहरात प्रवेश करत असताना अर्जुनाचे तेथील नागरिकांकडून प्रेम आणि आदराने स्वागत करण्यात आले. सर्व स्तरातील लोकांनी रस्ते भरले होते. पुरुष, स्त्रिया आणि मुले, जे पांडव नायकाचे दर्शन घेण्यासाठी एकत्र आले होते. या जमातीच्या तरुणांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. त्यांच्या ज्येष्ठाला त्यांच्यापैकी एक म्हणून आलिंगन दिले
अर्जुनाने त्यांच्या सन्मानाच्या पात्रांची पूजा करून त्या बदल्यात त्यांचे आशीर्वाद स्वीकारले आणि म्हणून त्याने मौल्यवान रत्ने आणि आनंदाच्या प्रत्येक वस्तूने भरलेल्या कृष्णाच्या भव्य हवेलीमध्ये वास्तव्य केले. अनेक दिवस दोन्ही मित्र एकत्र राहत होते, कथा, हास्य आणि साहस्य सामायिक करत होते. जणू काही वेळच निघून गेला होता. त्यांच्या भव्य उत्सवासाठी वृष्णी आणि आणखी एक एकत्र आले. तेव्हा सूर्याने चुंबन घेतलेल्या गायवत्ता पर्वताचा थरकाप उडाला होता. संगीत, नृत्य आणि रंगीबेरंगी रंगांनी हवा जिवंत झाली होती, ज्याने भव्य डोंगराच्या कानाकोपऱ्याला सजवले होते. सर्व स्तरातील हजारो लोक आनंद साजरा करण्यासाठी आले होते. त्यांचे चेहरे आनंदाने आणि प्रतीक्षेने उजळले होते. उत्सव सुरू होताच वृष्णी आणि अनाकांनी ब्राह्मणांवर हजारो धनसंपत्तीचा वर्षाव केला, जो त्यांच्या आधार्य आणि भक्तीचा पुरावा होता. डोंगराच्या सभोवतालचा प्रदेश एका चमकणाऱ्या दिवसात रूपांतरित झाला, ज्यात मौल्यवान रत्नांप्रमाणे चमकणाऱ्या हवेली आणि सौम्य वाऱ्यामध्ये तरंगणारी कृत्रिम झाडे होती. संगीतकारांनी एक चेतनेलाही सूर वाजवला. नर्तक परिपूर्ण सुसंवादाने फिरले आणि गायक उत्कटतेने गायले. हळद गोड सोय भरलेले लोष करणाऱ्यांमध्ये वृष्णी कुळातील तरुण होते, ज्यांचे चेहरे ऊर्जेने उजळले होते आणि कल्पना करण्यायोग्य प्रत्येक अलंकाराने सुशोभित होते. ते वर आकाशातील देवासारखे दिसणारे सोन्याच्या रथात स्वार झाले होते. नागरिक त्यांच्या पत्नी आणि अनुयायासह डोंगरावर गर्दी करत होते. त्यांचे हास्य आणि गप्पा हवेत भरून जात होत्या. भगवान हजर वरदान एक आनंदी व्यक्तिमत्व मुक्तपणे फिरत होते. त्यांचे डोळे आनंदाने चमकत होते आणि त्यांच्या मागोमा संगीतकार आणि गायक येत होते. वृष्णींचा शक्तिशाली राजा उग्रसेन त्याच्या हजारो पत्नीसह उत्सवाच्या भव्यतेत भर घालत होता. कौकविण्या आणि श्यामा नेहमी युद्धासाठी तयार असायचे. पुष्पगुच्छ आणि महारडे पोशाख परिधान करायचे. त्यांचे चेहरे उत्साहाने चमकायचे. उत्सव त्याच्या शिखरावर पोहोचतात अक्रूर सारण गदावरून निसाता चारुदेशना पृथ्वी विपरीत सत्य का सात्यकी भंगकारा महावा हार्दिका आणि उद्धव या वृष्णी कुळातील सर्व प्रमुख व्यक्ती त्यांच्या पत्नीसोबत गायकांच्या गटाचा आल्या. हा पर्वत उत्सव खरोखरच पाहण्यासारखा एक देखावा बनवता. या भव्यतेमध्ये वासुदेव आणि पार्थ अर्जुन एकत्र फिरले आणि उत्सवाचे सर्व तपशील घेतले. ते फिरत असताना त्यांना वासुदेवची सुंदर मुलगी भद्रा भेटली, जी तिच्या दासीने वेलेली होती. अर्जुन तिच्याकडे पाहत असताना त्याचे डोळे रुंद झाले आणि तो लगेच तिच्या आकर्षणाने मोहित झाला. आपल्या मित्राच्या नजरेकडे पाहून खुश जाणवून हसला आणि म्हणाला, हे कसे आहे? जंगलात धावणाऱ्या व्यक्तीचे हृदय इच्छेच्या देवाने उत्तेजित होऊ शकते का? त्याने स्पष्ट केले की भद्रा ही त्याची बहीण आणि सरणाची गर्भाशयाची बहीण होती. वासुदेवची मुलगी तिच्या कुटुंबातील सदस्यामध्ये आवडती होती. अर्जुनाचे डोळे भद्राकडे खिळले आणि त्याने कृष्णासमोर कबूल केले की तो तिच्या सौंदर्याने मोहित झाला आहे. कृष्ण आनंदित झाला. सुभद्रा हरण पर्वादरम्यान युधिष्ठिराने धनंजय अर्जुनाला सुभद्राशी संबंध जोडण्यास संमती दिल्याची माहिती दिली. त्याने वासुदेवशी सल्लामसलत केली आणि सर्व बाबी निकाली काढल्यानंतर त्याची संमतीही घेतली. कृष्णाच्या संमतीने अर्जुन आपल्या भव्य सोन्याच्या रथावर स्वार होऊन प्रवासाला निघाला, जो छोट्या छोट्या रांगांनी सजलेला आणि सर्व प्रकारच्या शस्त्रांनी सुसज्ज होता. त्याचे घोडे शेव आणि सुग्रीव रथाला जोडलेले होते आणि त्याने स्वतः टपार परिधान केले होते. तलवारीने सशस्त्र होते आणि त्याच्या बोटांवर चामड्याचे हातमोजे घातले होते. दरम्यान सुभद्राने रायवत टेकडीला आदरांजली वाहिली, देवतांची पूजा केली आणि टेकडीभोवती फिरली. त्यानंतर तिने द्वारावतीच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. अर्जुन मात्र इच्छेच्या बाणांनी भारावून गेला आणि अचानक सुभद्राकडे धावला. तिला जबरदस्तीने आपल्या रथात नेले. निर्दोष वैशिष्ट्यासह या मुलीला ताब्यात घेऊन तो आपल्या सोन्याच्या रथात इंद्रप्रस्थच्या दिशेने निघाला. सुभद्राचे सशस्त्र सेवक आपल्या प्रेसीला नेले जात असल्याचे पाहून रडत रडत द्वारकाच्या दिशेने धावले. ते सुधर्मा या यादव दरबारात पोहोचले आणि त्यांनी मुख्य अधिकाऱ्याला अर्जुनाच्या कृतीची माहिती दिली. सोन्याने सजलेल्या रणशिबिराचा आवाज उडाला आणि सर्वांनी शस्त्रास्त्रे उचलली. भोजनाची, वृष्णीची आणि अंधकांची चारही बाजूंनी गर्दी उडाली. त्या महान योद्ध्याने उत्कृष्ट गालिचांनी सुशोभित केल्या आणि रत्ने आणि प्रवाळांनी विविधंगी असलेल्या त्यांच्या सुवर्ण सिंहासनावर आसन केले. त्यांची भव्यता वाढवण्यासाठी
ते दगदगत्या आगीसारखे दिसत होते. दरबारातील मुख्य अधिकारी नंतर अर्जुनाच्या वर्तनाबद्दल बोलला आणि गर्विष्ठ वृष्णी नायक त्यांच्या आसनांवरून उठले. जे केले गेले होते ते सहन करू शकले नाही, तर त्यांच्यापैकी काही जण ओरडले, आमच्या गाड्या जोडा. तर काही जण म्हणाले, आमची शस्त्रे आणा. काही जण त्यांच्या रथचालकांना त्यांच्या गाड्या वापरण्यासाठी मोठ्याने हाक मारत होते. त्या वीरांचा आरडाओरडा मोठा आणि कविरत होता. कैलास शिखरा एवढा उंच जंगली फुलांच्या माळांनी सजलेला आणि निळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेला वनदेव उभा राहिला आणि म्हणाला, हे मूर्ख माणसे, तुम्ही काय करत आहात? जनार्दनच्या मनात काय आहे हे जाणून न घेता आम्ही गागारी गलरा करतो उदात्त कृष्णाला. तो जे सुचवतो ते देऊ द्या. त्या सर्वांनी वलदेवाचे शब्द ऐकले आणि आश्चर्याने म्हटले, उत्कृष्ट उत्कृष्ट. तेव्हा ते शांत झाले. राम शत्रूवर अत्याचार करणारा वासुदेवाला म्हणाला, हे जनार्दन, तू शांतपणे का बसला आहेस? तुझ्यासाठीच प्रीताच्या मुलाचे आम्ही स्वागत आणि सन्मान केला होता. द्वारका शहरात वैष्णवी वंशाचा ज्ञानी आणि आदरणीय नेता वासुदेव याने त्याचा मुलगा कृष्णाशी सखोल संवाद साधला. त्याचा विषय होता कृष्णाची बहीण सुभद्रा हिचा विवाह. पांडव राजघराण्यातील प्रसिद्ध योद्धा गार्जुशी वासुदेवाने अर्जुनाबद्दल आपली तीव्र प्रशंसा व्यक्त केली, असे म्हणत की त्याने सुभद्राला बळजबरीने दूर नेऊन त्यांच्या कुटुंबाचा अपमान केला नाही. त्याऐवजी वासुदेवाला असे वाटले की या संयोगाद्वारे अर्जुनाने त्यांचा आदर वाढवला आहे. वासुदेवचे शब्द शहाणपणाने आणि करुणे भरले होते. त्याने मानवी नातेसंबंधांमधील गुंतागुंत आणि कौटुंबिक निवडीतील अपूर्णता मान्य केली. त्याने पाहता अर्जुन आणि सुभद्रा या दोघांची प्रतिष्ठित प्रतिष्ठा आणि त्यांच्या संयोगामुळे त्यांच्या कुटुंबांना कसा सन्मान मिळेल हे देखील ओळखले. वासुदेवाने असा निष्कर्ष काढला की अर्जुनाने आदेशानुसार सुभद्राला बळजबरीने घेतले होते आणि ही युती योग्य होती. त्याच्या वडिलांच्या शब्दांनी प्रेरित होऊन कृष्णाने अर्जुनाशी समेट करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला द्वारकेला परत जाण्यास उद्युक्त केले. नकुल आणि सहदेव या जुळ्या मुलांना अर्जुनाचे स्वागत करण्यासाठी आणि त्याला त्यांच्या गावी परत नेण्यासाठी पाठवण्यात आले. आगमनानंतर केशव कृष्ण यांच्या नेतृत्वाखाली वृष्णी वंशाने मोठ्या जल्लोषात खंडाप्रस्थात प्रवेश केला. रस्ते झेंडे आणि फुलांच्या पुष्पगुच्छांनी सुशोभित होते, ज्यात जळत्या आवळ्याच्या गोड सुगंधाने भरलेले होते. नागरिक आणि ब्राह्मणांनी केशव आणि त्याच्या परिवाराचे आदरपूर्वक स्वागत केले. इंद्रप्रस्थ राजा युधिष्ठिराने केशव आणि रामाचे योग्य समारंभात स्वागत केले, त्यांना आलिंगन दिले आणि त्यांच्या महानतेस आदरांजली वाहिली. हा स्वागत समारंभ हा वृष्णी आणि पांडव यांच्यातील दृढपणाचा पुरावा होता. त्यांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून कृष्णाने राजुराच्या मेजवानीला सोन्याच्या गाड्या, गाई, घोडेखच्चर मुली आणि मसुदा घोडे अशा भरपूर भेटवस्तू भेट दिल्या. सुभद्राला तिची भेट म्हणून 10 वाहक भारीत प्रथम श्रेणीचे सोने मिळाले. शौर्याच्या प्रेमासाठी ओळखल्या जाणाऱ्या रामाने अर्जुनाला लग्नासाठी 1000 रथी भेट म्हणून दिले. अर्जुन आणि सुभद्रा यांचे मिलन द्वारका येथे मोठ्या आनंदात आणि उत्सवात साजरे केले गेले. तथापि ते इंद्रप्रस्थला पडल्या अर्जुनाच्या भावाची पत्नी द्रौपदीला हेवा वाटला आणि तिने त्याच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कृष्णाने सुभद्राच्या वतीने हस्तक्षेप केला आणि द्रौपदीला आश्वासन दिले की तिला त्यांच्या कुटुंबातील एक प्रिय सदस्य म्हणून वागवले जाईल. अखेरीस अर्जुन आणि सुभद्रा यांच्या विवाहाने दोन्ही कुटुंबांना आनंद मिळवून दिला. वृष्णी आणि पांडव एकमेकांवरील प्रेम आणि एकमेकांच्या परंपरांबद्दलच्या त्यांच्या सखोल आदराने एकजुटीने सुसंवादाने जगत राहिले. इंद्रप्रस्थच्या गजबजलेल्या राज्यात जिथे पांडवांनी धृतराष्ट्र आणि भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तव्य केले होते, तेथे सुसंवाद आणि समृद्धीची भावना होती. राजा युधिष्ठिर सद्गुण, आनंद आणि लाभाप्रती त्याच्या अतूट बांधिलकीमुळे आदर्श राजा बनला होता. त्याच्या प्रजेने त्याला दोषरहित पौर्णिमेप्रमाणे पूजले आणि त्याने शहाणपणाने त्यांच्यावर राज्य केले, ज्यामुळे त्यांचा आनंद आणि कल्याण सुनिश्चित झाले. उन्हाळ्यातील सूर्य पृथ्वीवर मावळत असताना अर्जुन आणि कृष्णाने शाही कर्तव्यांमधून विश्रांती घेण्याचे आणि यमुनेच्या काठावर काही मोकळा वेळ घालवण्याचे ठरवले. त्यांच्यासोबत युधिष्ठिरच्या सुटीसह मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले, जे त्यांनी निवडलेल्या सुंदर जागेचा आनंद घेण्यासाठी निघाले. पार्टी एका नयनरम्य ठिकाणी पोहोचली, जिच्या भोवती उंच झाडे, भव्य हवेली आणि हिरव्यागार हिरवळ होती.
अत्तारांच्या गोड सुवर्णाने आणि बाजरी गिटार आणि केटल ड्रम्सच्या संगीताच्या आवाजाने हवा भरून गेली होती. गटातील महिला त्यांचे चेहरे आनंदाने उजळले. कृष्णा आणि पार्थ यांच्या निर्देशानुसार जंगल, पाणी आणि हवेलीमध्ये खेळू लागल्या. द्रौपदी आणि सुभद्रा यांनी दारू प्यायल्याने तेथे जमलेल्या स्त्रियांना त्यांचे उत्तम कपडे आणि दागिने वाटून द्यायला सुरुवात केली. वातावरण प्रसन्न होते. काही नाचत गात हसत आणि विनोद करत एकत्र होते. इतर खासगी संभाषणात गुंतलेले होते, तर काही जण अगदी खेळकरपणे लढले. हे सर्व कृष्ण आणि अर्जुनाच्या सावध नजरेदरम्यान वासुदेव आणि पार्थ जंगलातील एका निर्जन ठिकाणी मागे हटले, जिथे ते विलासी आसनांवर बसले. भूतकाळातील कारनाम्याबद्दल चर्चा करत आणि त्यांच्या पराक्रमाच्या कथा सांगत त्यांच्या संभाषणात एक लक्षवेधी ब्राह्मण आला, जो त्याचा सोनेरी चमकदार पिवळी दाढी आणि कमळाच्या पाकळ्यांसारखे चमकणारे काळे डोळे असलेल्या एका उंच साळाच्या झाडासारखा दिसत होता. ब्राह्मण जवळ येत असताना अर्जुन आणि वासुदेव त्यांच्या आसनांवरून घाईघाईने त्याच्या स्वतःसाठी त्याच्या आदेशाची वाट पाहत उभे राहिले. जणू या भव्य व्यक्तिमत्वाच्या उपस्थितीने जमावामध्ये श्रद्धेची भावना जागृत झाली होती. खंडवाच्या जंगलाच्या मध्यभागी एक प्रचंड आग पेटत होती. थोर ब्राह्मणाच्या वेशात प्रसिद्ध अग्निक अर्जुन आणि वासुदेवाकडे मदतीची भीक मागत गेला. मला भूक लागली आहे. आतल्या अग्नीने पेटणारे त्याचे डोळे तो म्हणाला, मला योग्य वाटेल ते अन्न मला द्या. अग्नीच्या विनंतीमुळे कृष्ण आणि अर्जुन आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्याला विचारले की कोणत्या प्रकारचे अन्न त्याची भूक तृप्त करेल. ब्राह्मणाने स्वतःला पराक्रमी अग्नी म्हणून प्रकट केले, जो युगानुयुगे खंडवाचे जंगल पसरवण्याचा प्रयत्न करत होता. तथापि देवांचा राजा इंद्राने अग्नीच्या ज्वाला विरवण्यासाठी ढगांमधून पाणी ओतून आपल्या सामर्थ्याने या भूमीचे रक्षण केले. अग्नीने अर्जुन आणि वासुदेवाला विनवणी केली, तुम्ही कुशल योद्धे आहात, मला मदत करा आणि मी हे जंगल माझे अन्न म्हणून खाणार आहे. त्याने त्यांना इंद्राच्या वशापासून दूर राहण्यास आणि त्याच्या जंगलाच्या सेवनादरम्यान कोणताही प्राणी पळून जाणार नाही याची खात्री करण्यास सांगितले. भूतकाळाबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या जन्मेजय या गाजाने अग्नीच्या खंडवाचे सेवन करण्याच्या इच्छेमागील कथेची चौकशी केली. वैशंपायनाने कथा सांगण्यास सुरुवात केली. प्राचीन काळात श्वेतकी नावाचा एक शक्तिशाली आणि शहाणा राजा राहत होता. तो त्याच्या सामर्थ्य, पराक्रम आणि बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध होता. राजा श्वेतकीने असंख्य यज्ञ केले, ब्राह्मणांना मोठ्या प्रमाणात संपत्ती दान केली. तथापि या विधींमध्ये त्याला मदत करण्यासाठी जबाबदार असलेले त्याच्या ऋत्विक सततच्या धुरामुळे आणि थकल्यामुळे थकल्या राजांच्या सततच्या मागण्यांचे कारण देत पौत्रिकांनी त्यांची मदत सुरू ठेवण्यास नकार दिला. राजा श्वेतकीने आपला यज्ञ पूर्ण करण्याचा निर्धार केला आणि त्याला मदत करण्यासाठी नवीन पुरोहितांना आमंत्रित केले. परंतु राजाने मदतीसाठी देवांचा देव रुद्र याच्याकडे जावे असे म्हणत त्यांनीही नकार दिला. रागावलेला आणि नम्र झालेला राजा श्वेतकी कैलास पर्वतांकडे मागे हटला, जिथे त्याने तीव्र तपश्चर्येसाठी स्वतःला वाहून घेतले. तो 6 महिने हात वर करून जमिनीवर डोळे ठेवून उभा राहिला. विशिष्ट वेळी फक्त फळे आणि मुळांवर टिकून राहिला. त्याची तपस्या इतकी तीव्र होती की रुद्र देखील त्याच्या भक्तीने प्रभावित झाला. देव राजा श्वेतकी समोर प्रकट झाला आणि म्हणाला, हे राजा, मी तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न आहे. एक वरदान मागा. राजाने त्याचा यज्ञ पूर्ण करण्यासाठी रुद्राकडे मदतीची विनंती केली, परंतु देवाने उत्तर दिले की तो थेट सहभागी होणार नाही. त्याऐवजी त्याने एक अट प्रस्तावित केली. जर राजा श्वेतकी 12 वर्ष ब्रह्मचारिणीचे जीवन जगू शकला, अग्नीमध्ये विनाटता नैवेद्य ओतला, तर तो त्याला जे हवे ते देईल. राजा श्वेतकीने आव्हान स्वीकारले आणि रुद्रशिकार पूर्ण केली. 12 वर्षांनंतर तो महेश्वराकडे परतला, जो त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाला. तथापि रुद्राने स्पष्ट केले, देवांच्या क्षेत्रात हवे वाहन म्हणून ओळखला जाणारा अग्निदेव त्याचे वडील ब्रह्मन यांच्यासमोर उभा होता. त्याचा चेहरा आणि निराशेच्या मिश्रणाने कोरला गेला होता. त्याचे सहसा तेजस्वी स्वरूप इंद्राच्या दिव्य शक्तीशी नुकत्याच झालेल्या चकमकीच्या दीर्घकाळ चाललेल्या वेदेने मन झाले होते. अग्नीने खंडवाच्या जंगलात घडलेल्या घटनांचे वर्णन करताना आजोबांची काकुती लक्षपूर्वक ऐकत होती. ज्ञानी आणि सर्वज्ञ ब्राह्मणाने अग्नीची कथा ऐकल्यानंतर विचारपूर्वक मान डोलावली. बोलण्यापूर्वी त्याने थोडा वेळ विचार केला. हे पापरहित, मला इंद्राच्या उपस्थितीत आज जंगल नष्ट करण्याची तुमची इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग दिसतो. त्याचे शब्द आत्मविश्वासाच्या वाऱ्याने धिपत होते. जेव्हा तो पुढे म्हणाला, नर,
आणि नारायण या दैवी जुळ्या मुलांनी पृथ्वीवर मानवी रूप धारण केले आहे. त्यांना अर्जुन आणि वासुदेव म्हणून ओळखले जाते आणि ते त्याच जंगलात राहतात ज्याचा तुम्ही उपभोग घेऊ इच्छिता. अग्नीचे डोळे आशेने चमकले जेव्हा तो त्या दोघांकडे धावला. त्यांना ते त्यांच्या तपस्वी प्रथांमध्ये निसर्गाच्या शांत सौंदर्याने वेढलेले दिसते. अग्नी देवता तातडीच्या भावनेने त्यांच्याकडे आली आणि ब्राह्मणाचे शब्द सामायिक करीत म्हणाली, हे अर्जुन आणि वासुदेव, मी खंडवाचे जंगल पसवण्यासाठी तुमची मदत मागायला आलो आहे. देव स्वतः माझ्या विरोधात आहेत असे दिसते, परंतु तुमच्या मदतीने मला विश्वास आहे की आम्ही यशस्वी होऊ शकतो. अजून जो नेहमी योद्धा होता त्याने अग्नीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. त्याचे डोळे कुतूहलाने चमकले आणि त्याने उत्तर दिले, हे पाहू का, मला इंद्राच्या इच्छेविरुद्ध लढण्यात काही हरकत नाही, परंतु हे काम पूर्ण करण्यासाठी मला काही निवासाची आवश्यकता आहे. तो पुढे जाण्यापूर्वी त्याच्या सभोवताचे सर्वेक्षण करत थांबला. मला युद्धात माझे सामर्थ्य सहन करू शकेल असा धनुष्य हवा आहे. कधीही न संपणारे बाण सोडण्यास सक्षम असलेला कथ आणि वाऱ्याच्या वेगाशी बरोबरी करू शकेल असा कथ हवा आहे. कृष्ण नेहमी वशी अर्जुन बोलत असताना जाणूनबुजून हसला. त्याने समजूतदारपणे मान डोलावली. त्याचे डोळे अतिप्रकाशाने चमकले. हे अग्नी, मला देखील हे काम पूर्ण करण्यासाठी माझ्या स्वतःच्या गरजा आहेत, तो म्हणाला. त्याचा आवाज मंद आणि मोजमाप मला वाऱ्याच्या वेगाशी जुळवून घेणारे घोडे सूर्यासारखा चमकणारा गत आणि त्यांच्या कर्तव्यात कधीही डथंबू न शकणारे बाण हवे आहेत. अर्जुन आणि कृष्णाचे शब्द ऐकून अग्नीचा चेहरा उत्साहाने उजळला. त्याला माहीत होते की ते एकत्र येऊन कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकतात. अगदी स्वतः इंद्राच्या इच्छेवरही नवीन निर्धाराने अग्नीने त्यांच्या शोधात त्यांना मदत करण्याचे वचन दिले आणि ते यशस्वी होण्यासाठी साधने पुरवण्याचे वचन दिले. ते तिघे एकत्र उभे असताना उद्देशाच्या भावनेने हवा भरून गेली. खंडवा जंगलाचे भवितव्य धोक्यात अडकून पडले. खंडवाच्या जंगलाच्या मध्यभागी एक भव्य मेळावा होत होता. पांडूचा मुलगा अर्जुन अग्निदेव पावकाच्या पवित्र निवासस्थानी आला होता. त्याने एका मोठ्या कार्यात त्याची मदत मागितली होती. पावकानं श्रद्धेने आणि आदराने अर्जुनाचे शब्द ऐकले आणि मग त्याने मान डोलावून पाण्याचा स्वामी वरुणाला बोलावल्यावरून ही भव्य देवता पावकांसमोर प्रकट झाली आणि सौम्य स्मितास्याने धुराने आच्छादलेल्या आकाशाचे स्वागत केले. त्यांच्यातील संभाषण संक्षिप्त पण महत्वपूर्ण होते. वरून पावकला काहीतरी द्यायचे आहे हे जाणून त्याने उत्तर दिले की तो त्याच्या इच्छा पूर्ण करेल. पावकाला नंतर अर्जुनाला भव्य धनुष्य गांधी उत्कृष्ट रंगांनी सुशोभित आणि गुंतागुंतीच्या डिझाईन्सनी रंगीबेरंगी केले. हे काही सामान्य धनुष्य नव्हते, ते युद्धाचे एरदिवे वाद्य होते जे कोणत्याही शत्रूला पराभूत करण्यास सक्षम होते. अर्जुनाला धनुष्य मिळाल्यावर त्याचे डोळे आनंदाने चमकले आणि त्याला अजिंक्य वाटले. त्याला माहित होते की ही भेट त्याला तिन्ही जग जिंकण्याच्या त्याच्या शोधात मदत करेल. पावकाने नंतर मरुचा मारेकरी कृष्णाला त्याच्या मध्यभागी जोडलेला एक लोखंडी खांब भेट दिला. हे काही सामान्य शस्त्र नव्हते. देव आणि राक्षसांनाही पराभूत करण्यास सक्षम असलेले ते एक अग्निमय वाद्य होते. भेटवस्तूमुळे अर्जुन आणि कृष्ण दोघांनाही सामर्थ्यवान वाटले. ते पुढे येणाऱ्या कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार होते. त्यांनी पावकाचे त्याच्या उदारतेबद्दल आभार मानले आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर वरून देवाने त्यांना आणखी एक भेट दिली. कौमोदकी नावाची गदा जी प्रत्येक दैत्याला ठार मारण्यास आणि गडगडाटासाठी गर्जना करण्यास सक्षम होती. ती दैवी प्राणी एकत्र उभे असताना त्यांचे संभाषण हातात असलेल्या कार्याकडे वळले. अर्जुन आणि कृष्णाने प्रतिज्ञा केली की या भेटवस्तूस ते आकाश आणि असुरांना देखील जिंकतील. पावक हसला. त्याला माहित होते की त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. त्याच्या हाताच्या लाटांनी त्याने सर्व बाजूंनी जंगलाला वेढलेल्या सरात ज्वालांना प्रज्वलित केले. अग्नीच्या ज्वालांनी खंडवाचे जंगल व्यापले आणि त्यांच्या मागातील सर्व काही घेऊन झाले. झाडे दष्टीने हालत होती. आग पेटत असताना त्यांची पाने वळत होती. पावकाचे रूप एक धगधगत्या भट्टीचे झाले होते. त्याची ऊर्जा सूर्याच्या किरणांमध्ये स्नान करणाऱ्या पर्वतांचा राजा मेरूसारखा तीव्रतेने जळत होती. जंगलाच्या तळाशी ज्वाला नाचत असताना अर्जुन आणि कृष्ण आपल्या मित्राच्या मृत्यूचा सूड घेणाऱ्या नागा तक्षकांविरुद्धच्या लढाईत सामील होण्यासाठी तयार होऊन उभे राहिले. त्यांच्या नव्याने सापडलेल्या शक्तीमुळे त्यांना खात्री होती की त्यांच्या मार्गात काहीही उभे राहू शकत नाही. एका भव्य युद्धासाठी मंच तयार करण्यात आला होता जो तिन्ही जगाचा पाय हादरून टाकेल. खांडवा
जंगलाच्या मध्यभागी कृष्ण आणि अर्जुन हे पराक्रमी योद्धे युद्धात स्वार होत असताना एक मोठी कत्तल सुरू झाली. सोन्याच्या कवचांनी सुशोभित केलेले त्यांचे रथ तेसारखे दिसत होते. त्यांचे चालक संपूर्ण भूप्रदेशात झेपावत असताना परिपूर्ण समन्वयाने फिरत होते. भावांची उपस्थिती वादळासारखी होती, ज्यात कोणत्याही प्राण्याला स्पर्श नव्हता. जंगल जळत असताना प्राणी भीतीपोटी पळून गेले. त्यांचे रडणे हवेत प्रतिध्वनित होत होते. काही जण अडखळले, त्यांचे हातपाय ज्वालांनी जळाले, तर इतर धूळ आणि उष्णतेमुळे आंधळे होऊन रानटीपणे धावत होते. मातांनी त्यांच्या मुलांना जवळ पाळले, वडिलांनी त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण दिले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नरकाने त्या सर्वांना भस्म केले. जंगलामधील तलाव आणि तलाव उहळू आले, ज्यात आत राहणाऱ्या मासे आणि कासवांचा मृत्यू झाला. प्राणी नष्ट झाल्यामुळे जळत्या माणसाच्या दुर्गंधीने हवा भरून गेली. त्यांचे मृतदेह जळालेल्या अवशेषांमध्ये बदलले गेले. पक्षी उडत गेले. फक्त अर्जुनाच्या वेगवान बाणांनी छेदले गेले, जे खाली जळत्या नरकात कोसळले. जसजशी कत्तल सुरू राहिली तसच जंगल अराजकता आणि दष्टीचे वादळ बनले. प्राण्यांच्या ओरडण्याने एक कर्णमजूर गर्जना झाली, जी पूर्वीच्या काळात समुद्राच्या मंथनच्या कर्कश आवाजाला टक्कर देत होती. आधी देवांनाही हा देखावा पाहून धक्का बसला. त्यांची चिंता ते विनाश पाहत असताना स्पष्ट दिसत होती. देवांचा गजा इंद्राकडे त्याच्या आकाशीय मित्रांनी संपर्क साधला, ज्यांनी त्याला अग्निदेव अग्नी खाली असलेल्या जगावर इतका विध्वंस का करत आहे हे समजावून सांगण्यास सांगितले. सर्व गोष्टींचा अंत होण्याची वेळ आली आहे का, त्यांनी चौकशी केली. इंद्राचा प्रतिसाद म्हणजे कृतीचे आवाहन होते. तो जंगल आणि तेथील रहिवाशांच्या वतीने मध्यस्थी करेल. आपल्या हाताची लाट घेऊन इंद्राने ढगांना बोलावले आणि त्यांना जळत्या जंगलावर त्यांचे पाणी ओतण्याची आज्ञा दिली. आकाशातून हजारो ढग उतरले, पण अरे ते खाली कोरड्या पृथ्वीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ज्वालांच्या उष्णतेमुळे त्यांचे पाणी बाष्पीभवन झाले. रागाच्या भरात अग्नीचा विरोधक नामची मारेकरी याने आणखी मोठे ढग गोळा केले आणि जंगलावर मुसळधार पाऊस पडला आणि पाणी यांच्यातील लढाई जोरात सुरू होती. आकाशात वीज चमकली आणि दोन्ही घटक भयंकर आणि विस्मयकारक अशा दोन्ही दिशांमध्ये भिडले. एकेकाळी हिरवेगार आश्रयस्थान असलेले खंडवा जंगल गोंधळाची कडी बनले होते. त्याचे भवितव्य अनिश्चितपणे संतुलनात लटकले होते. पांडूचा मुलगा अर्जुन युद्धासाठी सज्ज होत असताना सूर्य खांडवाच्या जंगलावर एक उबदार नारिंगी चमक झोकून देत होता. त्याचा कट्टर शत्रू इंद्राने जंगलाला आग लावण्यासाठी मुसळधार पाऊस पाडला होता, परंतु अर्जुन त्याला रोखू शकला नाही. त्याच्या उत्कृष्ट शस्त्रांचा वापर करून त्याने स्वतःचे एक वादळ बोलावले, असंख्य बाण सोडले, जे आकाशाला दाट धुक्यासारखे झाकले. शिक्षकाचा मुलगा आश्वासन पळून जाण्याच्या तीव्र प्रयत्नात असताना जंगल ज्वालांचा समुद्र बनले होते. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आई एक सर्प हिने त्याचे डोके आणि शेपूट घेई, परंतु अर्जुनाच्या धारदार बाणाने तिला खाली पाडले, ज्यामुळे तिचे शरीर तिच्या स्वतःच्या शरीरापासून वेगळे झाले. गोंधळ पाहत इंद्राने वाऱ्याच्या तीव्र झोतात हस्तक्षेप केला, ज्यामुळे अर्जुन एका क्षणासाठी बेशुद्ध पडला. जेव्हा अर्जुन पुन्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याला या फसवणुकीचा गाग आला आणि त्याने आकाशात पळून जाण्याचे धाडस करणाऱ्या कोणत्याही प्राण्याला ठार मारले. विभत्स अग्नी आणि वासुदेव यांनी आश्वासनाला शाप दिला, त्याला कधीही प्रसिद्ध न होण्याचा निषेध केला. जिष्णूचा राग तेव्हाच वाढला जेव्हा त्याने आकाशाला बाणांच्या ढगांनी झाकले आणि सर्पाचा सामना करण्याचा प्रयत्न केला. वाऱ्याने आरडाओरडा केला, ढगांची गर्दी झाली आणि मुसळधार पाऊस पडला. गडगडाट झाला आणि वीज चमकली. पण अर्जुन अचंबित झाला. वादळ दूर करण्यासाठी त्याने मंत्रांनी भरलेले उत्कृष्ट शस्त्र वायुने बोलावले. ऊर्जेच्या झोतात ढग विरघळले आणि आकाश स्वच्छ झाले. अग्नी त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने प्रसन्न होऊन त्याच्या सर्व वैभवात चमकला आणि विश्वाला त्याच्या गर्जनेने भरून टाकले. उत्कृष्ट पंथ असलेले गरुड जमातीचे पक्षी कृष्ण आणि अर्जुनाला त्यांच्या गडगडाटासारख्या पंखांनी मारण्यासाठी उत्सुक होऊन वरच्या आकाशातून खाली उतरले. असंख्य नाग उलट्या करणारे विषारी वीज देखील जवळ आले. अर्जुनाने आपल्या क्रोधात बुडालेल्या बाणाने त्यांची कत्तल केली, ज्यामुळे पक्षी आणि साप खाली जळत असलेल्या घटकामध्ये कोसळले. असुर, गंधर्व, यक्ष, राक्षस आणि नागांनी गिंत्रे आणि गुलाल घेऊन कृष्ण आणि पार्थ यांच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे धाव घेतली, परंतु विभासूच्या धारदार बाणांनी त्यांच्या डोक्यावर वार केले.
तर कृष्णाने त्याच्या छत्तीचा विनाशकारी परिणाम केला. आकाशाचा स्वामी साखळा हातात गरगडाट घेऊन पांढऱ्या हत्तीवर स्वार होत असताना लढाई चिरली. अर्जुनाच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या देवाने आपापली शस्त्रे उचलली. यमाने मृत्यूशी झुंज देणारी गदा पकडली. कुल्याने तोकदार तलवार चालवली आणि वरुणने फास आणि सुंदर क्षेपणास्त्र धरले. समर्श जसजसा तीव्र होत गेला तससे अनेक संकेत दिसू लागले, ज्याने प्राण्यांच्या इंद्रियांना लुटले. पण अर्जुन आणि कृष्ण लढाईत खंबीरपणे उभे राहिले. देवांचा वारंवार त्यांच्याशी संघर्ष होत राहिला. धगधग त्या नकात खंडवा जंगलातील रहिवासी पूर्णपणे गोंधळाच्या स्थितीत होते. दानव, राक्षस, नादलांडगी, अस्वन, वा, सिंह, हत्ती, हरिण, म्हशी आणि इतर असंख्य प्राणी भीतीपोटी पळून गेले, कारण जंगल त्यांच्या सभोवती जळत होते. कृष्ण आणि अर्जुन त्यांच्या शस्त्रासह तयार उभे होते. त्यांचे चेहरे कडक आणि दृढ होते. जोराच्या ज्वाळात जंगलाला वेढत असताना एक कर्कश गर्जनेने हवा भरून गेली. भीतीने अर्धांगवायू झालेल्या प्राण्यांनी हाचा करण्याची शक्ती गमावली. कृष्णाने त्याच्या घडत रमणाने आकाशच गडद करत असल्याचे दिसत होते. त्यांच्यावर डिस्कस फेकले. डिस्कस गोंधळातून कापला गेला. शेकडो प्राणी कापले गेले आणि त्यांना अग्नी देवता अग्नीच्या तोंडात ढकलले. रक्ताने आणि चरबीने वेढलेले गसूर त्यांच्या अस्ताव्यस्त अवस्थेतील संध्याकाळच्या ढगांसारखे दिसत होते. कृष्ण मृत्यूप्रमाणेच फिरत होता. पिसात पक्षींना आणि इतर हजारो प्राण्यांची कत्तल करत होता. त्याच्या हातातून वारंवार फेकली जाणारी त्याची शक्ती प्रत्येक कत्तलानंतर त्याच्याकडे परत आली. जणू तो त्याच्या पुढच्या बळीसाठी उत्सुक होता. ज्वाला विझवण्यासाठी जमलेल्या आकाशाच्या लक्षात आले की ते कृष्णाच्या सामर्थ्यापासून जंगलाचे रक्षण करू शकत नाहीत. त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडून माघार घेतली. अमरांचे प्रमुख इंद्र त्यांचे माघार पाहताना आनंदाची लाट जाणवली आणि कृष्ण आणि अर्जुनाचे त्यांच्या पराक्रमाबद्दल कौतुक केले. गुल्य लोक पळून जात असताना इंद्राला उद्देशू एक अवर्णनीय आवाज आला, हे वासवा, माझ्या शब्दांवरून जाणून घ्या की वासुदेव आणि अर्जुन युद्ध कोणाकडूनही प्रभूत होऊ शकत नाही. ते नर आणि नारायण आहेत. स्वर्गात ऐकलेले ते प्राचीन देव त्या आवाजाने इंद्राला कृष्ण आणि अर्जुनाची अजेयता, त्यांची शक्ती आणि पराक्रम तुलना करण्यापलीकडे प्रकट केले. इंद्र त्याचा क्रोध आणि मत्सर सोडून त्याच्या सैनिकांसह मागे हटला. कृष्ण आणि अर्जुनाला खांडवा जंगलांचा नाश सुरू ठेवण्यासाठी सोडून स्वर्गातील रहिवासी त्याच्या मागोमाग गेले. युनिट गरजेलेसह त्यांनी निर्भयपणे या संघर्षात मदत केली आणि त्याच्या हद्दीत राहणाऱ्या असंख्य प्राण्यांचा वध केला. अर्जुनाने शरद ऋतूतील पानासारखे आकाश विखुरले. त्याचे बाण जंगलातील रहिवाशांवर प्राणघातक अचूकतेने झोतात पडले. जळत्या जंगलातून कोणताही प्राणी सुटू शकला नाही आणि ज्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यांना अर्जुनाच्या अविचल उद्देशाने चिरडले गेले. जशा ज्वाला उंचावल्या, अग्नीचा देव अग्नीने प्राण्यांच्या चरबीच्या अमृतासारख्या प्रवाहात प्याले. त्याचे डोळे तांब्याच्या तीव्रतेने जळत होते. विध्वंस वाढत असताना माया नावाचा एकुलता एक असुर तक्षकाच्या निवासस्थानातून निसटला. अग्नीने डोक्यावर कुलूप लावलेले शरीर धारण करून मायाचा पाठलाग केला. त्याला भस्म करण्याचा निर्धार केला. पण अग्नीच्या ज्वालांप्रमाणेच खंडवाच्या जंगलाच्या मध्यभागी अग्नीची देवता अग्नीने पेटवलेली एक मोठी आग पेटली. ज्वालांनी त्यांच्या मार्गातील सर्व काही गिळंकृत केले. राख आणि जळालेल्या अवशेषाशिवाय काहीच उरले नाही. तरीही या नरकात सारंगक नावाच्या पक्ष्यांचा एक ग नाशापासून मुक्त दिसत होता. जन्मेजय या घटनेमुळे गोंधळून गेला आणि त्याने त्याचा सुज्ञ सल्लागार वैशंपायन याच्याकडून स्पष्टीकरण मागितले. वैशंपायनाने मंडपाल या प्रसिद्ध ऋषींची कथा सांगण्यास सुरुवात केली, ज्याने स्वतःला तपश्चर्या आणि पवित्र ग्रंथांच्या अभ्यासासाठी समर्पित केले होते. मंडप आध्यात्मिक वाढीच्या शिखरावर पोहोचला होता, परंतु त्याची भक्ती असूनही तो जन्म आणि मृत्यूच्या चक्राला पार करू शकला नाही. तार्किक प्राण्यांनी त्याला सांगितले की मुक्ती मिळवण्यात त्याचे अपयश एका निराकरण न झालेल्या कर्जामुळे होते. संतती निर्माण करण्याचे कर्तव्य त्यांनी त्याला मुले जन्माला घालण्याचा सल्ला दिला आणि त्याला आश्वासन दिले की यामुळे त्याला आनंदाच्या क्षेत्रात प्रवेश मिळेल. त्यांच्या शब्दांनी प्रेरित होऊन मंडपालने हे कर्तव्य तो पटकन आणि कार्यक्षमतेने कसे पार पाडू शकतो यावर चिंतन केले. पक्षी हे जगातील सर्वात सुपीक प्राणी आहेत हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने सर्वनरक पक्ष्याचे रूप धारण करण्याचे ठरवले.
या वेशात त्याने जरिता नावाच्या मादी पक्षाशी संगती केली आणि त्यांनी मिळून 4 पुत्रांना जन्म दिला. जे वेदांचे पठण करण्यात कुशल होते. मंडपाल आपल्या मुलांना जरिताकडे सोडण्याच्या तयारीत असताना अग्नीची येणार भेट लवकर जंगलाला व्यापून टाकेल याची त्याला जाणीव होती. त्यांच्या सुरक्षेच्या भीतीने मंडपालने अग्निदेवाला त्याच्या संततीला वाचवण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला. भक्ती आणि विनम्रतेने त्याने अग्नीला संबोधित केले आणि विश्वातील देवतेची शक्ती आणि महत्त्व मान्य केले. मंडपालाने अग्नीची निर्मिती, विनाश आणि उदरनिर्वाहाचे मूर्त स्वरूप म्हणून प्रशंसा केली. हेच जीवनाचे सार आहे. त्याने अग्नीच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे आवाहन केले. पवित्र अर्पणांचे वाहक म्हणून त्याच्या भूमिकेपासून ते बुद्धीचा स्वामी बृहस्पती म्हणून त्याच्या दर्जापर्यंत खुशीचे शब्द सौम्य पावसासारखे होते, ज्याने अग्नीच्या अग्निमय आत्म्याला शांती दिली. मंडपालाने त्याची स्तुती संपवल्यावर अग्निवर्षीच्या भक्तीमुळे प्रसन्न आणि संतुष्ट झाला. मंडपालाच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून अग्नी देवाने त्याच्या मुलांना सोडण्यास सहमती दर्शवली. खंडवा जंगलाला भस्म करणाऱ्या ज्वालांमध्ये त्यांची सुरक्षा सुनिश्चित केली. अशा प्रकारे चांगक वाचवले गेले आणि एक पिता म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्याचा मंडपालाचा संकल्प अखेर साध्य झाला. अशा प्रकारे आध्यात्मिक मुक्ती प्राप्त करण्यासाठी कुटुंब कर्तव्य आणि भक्तीचे महत्त्व अधोरेखित कर वैशंपायनाने अग्नीच्या जाळ्यातून सांगकांच्या चमत्कारिक सुटकेमागील कथा उघड केली. खंडवा जंगलाच्या मध्यभागी एक भयंकर आग पेटली, ज्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये भीतीच्या लाटा उसळल्या. त्यांच्यामध्ये एक अर्भक पक्षी होते, ज्यांची आई जरिता चिंतेने तिच्या बाजूला होती. तिची पिले अजूनही अस्वच्छ आणि असहाय्य होती. ती मोठ्याने रडत असताना तिच्या पायांकडे झुकली होती. रे आमच्यावर जे क्रूर नशीब आले आहे, जरिता ओरडली. तिचा आवाज वेदनेने थरथरत होता. हा अग्नी जो संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करतो, त्याच्या मार्गातील सर्व काही भस्म करण्याची धमकी देतो. माझ्या गरीब बाळांनो, मी तुम्हाला कसे वाचवू शकतो? तुम्ही एकट्याने सुटण्यासाठी खूप लहान आहात आणि मी या नकासाठी बरोबरीचा नाही. मी काय करावे? मी कोणाला मागे सोडावे? माझ्या मौल्यवान पिलांपैकी एकाला सोडून जाण्याचा विचार असे आहे. लहान पक्षी त्यांच्या आईकडे रुंद डोळ्यांनी पाहत होते. त्यांच्या छोट्या छोट्या चोच संकटात उबळत होत्या. त्यांना तिची द्विधा मनस्थिती जाणवत होती आणि ते एकामागून एक बोलत होते. आई, कृपया आमची काळजी करू नकोस. मोठी कोंबडी म्हणाली, तू आता स्वतःचा विचार कर. तू इथे राहिलास तर आम्ही सगळे एकत्रच नष्ट होऊ, पण तू पळून गेलास तर तुला आणखी मुले होऊ शकतील आणि आमच्या वडिलांचा वास जिवंत राहिली. तर पिलांनी होकारार्थी मान डोलावली. त्यांच्या लहान आवाजांनी त्यांच्या भावाच्या शब्दांचा प्रतिध्वनी केला. जरिताचे हृदय तिच्या मुलांच्या शब्दांनी विधी न झाले. तिला माहीत होते की ते बरोबर आहेत. त्यांची कौटुंबिक वंशावली चालू ठेवण्याचे तिचे कर्तव्य आहे, पण ती त्यांना निश्चित मृत्यूपर्यंत कसे सोडून देऊ शकते? तिने तिच्या जोडीदाराच्या शब्दाचा विचार केला, ज्याने त्यांचा मोठा मुलगा जरिताही याला त्यांची वंशावळ पुढे नेण्याची जबाबदारी सोपवली होती. ती विचार करत असताना आशेचा एक झोत दिसला. जवळ जमिनीवर एक छिद्र आहे, की म्हणाली. तिचा आवाज दुर्मिषाने भरलेला. तो उंदरांचा आहे, पण मी त्याचे प्रवेशद्वार धुळाने झाकू शकतो. आज जाईपर्यंत तुम्ही आज सुरक्षित असाल. मग ती निघून गेल्यावर मी परत येईन आणि तुमच्यासाठी मार्ग मोकळा करेन. पिल्लांनी एकमेकांकडे अनिश्चितपणे पाहिले, पण किंवा पंखांशिवाय ते छिद्रात राहू शकणाऱ्या कोणत्याही प्राण्याच्या सुरक्षित शिकार होते. पण उंदराबद्दल काय? त्यांच्यापैकी एकाने भीतीपोटी थरथरणाऱ्या त्यांच्या आवाजात विचारले, जर आम्ही आत गेलो तर तो आम्हाला नक्कीच खाऊन टाके. जर त्याचे हावभाव गंभीर झाले. तिला माहीत होते की तिची मुले बरोबर आहेत. ती छिद्र 2 कडांची तलवार होती, पण तिला हे देखील माहीत होते की उघड्यावर राहणे म्हणजे भटलेल्या आगीच्या पंजांवर मृत्यू निश्चित आहे. पिलांनी त्यांच्या आईकडे पाहिले आणि एक एक करून ते बोलले, जिवंत खाण्यापेक्षा आपण आगीत मरणे पसंत करू. ते म्हणाले. त्यांचा आवाज दृढनिश्चयाने ठाम होता. हा एक उदात्त मृत्यू आहे, ज्याला ज्ञानी लोकांनी मान्यता दिली आहे. आपल्या मुलांचे शब्द ऐकून जरिताचे हृदय अभिमानाने फुले. तिला माहीत होते की तिने त्यांना चांगले शिकवले आहे. स्वतःबद्दल विचार करे. खंडवाच्या मध्यभागी जरिता नावाचा एक मातू पक्षी आपल्या मुलांच्या बाजूला उभा होता. सुरक्षिततेसाठी जमिनीतील छिद्रात प्रवेश करायचा की नाही यावर चर्चा करत होता. इतर प्राणी आत राहू शकतात आणि त्यांना हानी पोहोचवू शकतात, या भीतीने लहान मुले संकोच करत होती. त्यांनी निदर्शनास आणून दिले की ते बाहेर राहिले की नाही हे अनिश्चित आहे.
परंतु ते चित्रात प्रवेश करतील की नाही हे निश्चित आहे. जरी त्याने धीराने ऐकले, तिचे डोळे चिंतेने भरलेले होते. तिला त्या दिवसाच्या आधीच्या घटना आठवल्या, जेव्हा एक बाज खाली उतरला होता आणि त्याच छिद्रातून एक उंदीर घेऊन गेला होता. तिला आठवते की ती बाजावा आशीर्वाद म्हणत होती. त्याला त्यांच्या शत्रूला पळवून स्वर्गात सोनेरी शरीराची शुभेच्छा देत होती. आई पक्षाचे शब्द तिच्या मुलांना अस्वस्थ करण्यासाठी होते, परंतु ते संशयी राहिले. मी हे माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. जरी तर आश्चर्याने म्हणाले, बाजाने उंदीर पकडला आणि ओढाला. तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही. विश्वासाने या खड्ड्यात प्रवेश करा. पण तिच्या मुलांनी तिच्या कथेवर शंका घेणे सुरूच ठेवले. ती सत्य सांगत होती की फक्त त्यांची भीती कमी करण्याचा प्रयत्न करत होती. असा प्रश्न त्यांनी विचारला, तुम्ही एक तरुण आणि सुंदर पक्षी आमच्यासाठी स्वतःला धोक्यात का घालता? त्यांनी विचारले, तुम्ही तुमच्या पतीला शोधू शकता आणि आणखी मुले मिळवू शकता. शेवटी आम्ही तुमच्यासाठी अनोळखी आहोत. जरी त्याच्या मुलांनी त्यांना मागे सोडून इतरत्र सुरक्षितता शोधण्याचा आग्रह केला, तर ते आगीच्या ज्वालाचा सामना करतील. जेव्हा त्यांच्या आईने त्यांचे शब्द ऐकले, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भावनांचे मिश्रण खेळले. तिला माहीत होते की तिने आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, परंतु त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. जड अंतकरणाने जैताला समजले की ती आता त्यांच्याबरोबर राहू शकत नाही आणि तिने खंडवा सोडण्याचा कठीण निर्णय घेतला. ती तिच्या मुलांपासून दूर जात असताना अग्नीच्या ज्वाला जवळ आल्या, ज्यामुळे संपूर्ण भूप्रदेशावर अग्निमय प्रकाश पडला. धगधगत असलेला नरक जवळ येत असताना तरुण पक्षी आश्चर्याने पाहत होते. आणि तेव्हा चारपैकी सर्वात मोठी जरी बोलू लागली. दोन मोठ्या पर्वतांच्या मध्ये वसलेल्या एका छोट्याशा गावात जरी श्रीकास्तममित्र द्रोणाने त्यांचा मोठा भाऊ मंडपाळाचे 5 भावांचे कुटुंब राहत होते. उन्हाळ्यातील सूर्य जमिनीवर कोसळताच भावांच्या लक्षात आले की त्यांचे साथ जीवन कायमचे बदलणार आहे. एके दिवशी जेव्हा ते एका विशाल वृक्षाच्या सावलीत एकत्र बसले होते, तेव्हा जरी बोलला. त्याचा आवाज शहाणपणाने भरलेला होता. माझ्या प्रिय बंधूंनो, तो म्हणाला, शहाणा आणि जागृत आत्मा मृत्यूच्या वेळी सतर्क राहतो. जेव्हा वेळ येईल तेव्हा त्याला कोणतीही वेदना होत नाही, परंतु जे गोंधळलेले आणि अज्ञानी असतील त्यांना त्याच्या आगमनानंतर खूप त्रास होईल. त्याचे शब्द ते एका आव्हानासारखे हवेत लटकत होते. जणू प्रत्येक भावाने त्यांच्या स्वतःच्या मृत्यूबद्दल विचार करण्याचे धाडस केलेच की स्वीकार. दुसरा मोका हळुवारपणे हसला. जरी तू धीर धरणार आणि बुद्धिमान आहेस, तो म्हणाला, आता वेळ आली आहे की आपण आपल्या भीतीचा एकत्रितपणे सामना करावा. आपल्यापैकी फक्त एक जण या संकटात शहाणपण आणि शौर्य शोधू शकेल. त्याचे शब्द शांत आत्मविश्वासाने भरले होते, ज्यामुळे त्याच्या भावांना प्रेरणा मिळाली. पण तिसरा भाऊ स्टामोमित्र जबाबदारीच्या भावनेने बोलला, आम्ही आमच्या मोठ्या भावाकडे मंडपालाकडे आपला संरक्षक म्हणून पाहतो. तो म्हणाला, तोच आहे जो आम्हाला धोक्यातून वाचेल. जर तो अयशस्वी झाला तर आम्हाला काय आशा आहे? त्याच्या शब्दांवर शंका आणि अनिश्चिततेचे संकेत होते. भावांमध्ये सर्वात लहान आणि सर्वात निष्पाप दोन भीतीपोटी थरथरत होता. अरे प्रिय अग्नी, तो ओरडला, अग्नीचा क्रूरदेव आपल्यासाठी येत आहे. त्याला 7 जीभ आणि 7 तोंड आहेत, जो रागाने पेटत आहे आणि त्याच्या मार्गातील सर्व काही गिळंकृत करत आहे. त्याचा आवाज लहान मुलासारखा होता, जो भीती आणि विनवणीने भरलेला होता. जेव्हा भावांनी त्यांच्या भीतीला वाऱ्यासमोर संबोधित केले, तेव्हा ते प्रत्येक जण अग्नीचा देव अग्नीसाठी एक स्तुती स्तोत्र गात होते. जरीने सुरुवात केली, हे अग्नी, तू हवेचा आत्मा आहेस, तू पृथ्वीच्या वनस्पतींचे शरीर आहेस, पाणी तुझा पालत आहे आणि तू त्याचे मूल आहेस. त्याचे शब्द निसर्गाच्या सामर्थ्यासाठी आणि सौंदर्यासाठी एक सौम्य श्रद्धांजली होते. श्रीका त्याच्या मागोमाग गेला. त्याचा आवाज उत्कंठेने भरलेला होता, अरे अग्नी, आमची आई इथे नाही आणि आम्ही आमच्या वडिलांना ओळखतही नाही. आम्ही लहान आणि असहाय आहोत. घरट्यातील कोंबड्यासारखे आमचे रक्षण का? हे अग्नी, आपल्या 7 ज्वालांनी आमचे रक्षण करा. त्याचे शब्द आश्रय आणि संरक्षणासाठी एक हृदयस्पर्शी विनंती होते. अग्नी, तू सर्व काही आहेस. विश्व तुझ्या आत स्थापित आहे. तू प्रत्येक प्राण्याला टिकून ठेवतोस आणि ब्रह्मांडाला आधार देतोस. त्याचे शब्द प्रार्थनेसारखे आदर आणि विस्मयाने परिपूर्ण होते. द्रोणाचे स्तोत्र हे त्याच्या स्वतःच्या सुरक्षिततेची एक मर्मस्पर्शी अभिव्यक्ती होती. जंगल उजळले होते. झाडाच्या फांद्यांवरून वाऱ्याची गर्जना होत असताना त्याच्या ज्वाला झाडांवर चाटत होत्या. कशी मंडपाल मागे पुढे जात होते. त्यांची चिंता प्रत्येक क्षणाशी वाढत होती. त्यांच्या मनात त्यांच्या पूर्वीच्या पत्नी जरितापासून जन्मलेल्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल भीती होती. ते अग्नीच्या देवतेशी त्यांच्या वतीने बोलले होते, परंतु आता त्यांना भीती होती की त्यांचे शब्द व्यर्थ गेले असतील. जेव्हा तो चालत होता
तेव्हा मंडपालाचे मन त्याची सध्याची पत्नी लापिताकडे वळले. तो तिच्याशी स्वरात बोलला, त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दलची आपली चिंता व्यक्त केली. परंतु लापिताची प्रतिक्रिया मत्सर आणि रागाने भरलेली होती. तिने मंडपालावर जरिताने लक्ष विचलित केल्याचा आणि तिच्यावरचे त्याचे प्रेम कमी होत असल्याचा आरोप केला. मंडपाने लापिताला आश्वासन देण्याचा प्रयत्न केला की तो फक्त त्यांच्या भविष्याचा एकत्र विचार करत होता, परंतु ती विचलित होणार नाही. तुमचे लक्ष विभाजित करणारे 2 पक्ष आहेत. ती थुंकली. जरिताकडे परत जा, त्यासाठी तुमचे हृदय अजूनही दोखी आहे. या शब्दांसर लतिता वळली आणि मंडपाला जंगलात एकटे सोडून निघून गेली. दरम्यान आग आटोक्यात येऊ लागली होती आणि जरिता तिची मुले त्यांच्या सावत्र आई लापितासोबत राहत असलेल्या ठिकाणी पोहोचली होती. तिच्या सुटकेसाठी तिला ते सर्व सुरक्षित आणि निरोगी आढळले. जरी अग्निपरीक्षेने हादरले असले तरी जेव्हा ते पुन्हा एकत्र आले तेव्हा मंडप घटनास्थळी पोहोचला, परंतु त्याच्या मुलांनी आणि त्यांच्या आईने त्याला फारसा आनंद दिला नाही. मंडपालाने जरिताला तिच्या मुलांबद्दल विचारले. सर्वात मोठी आणि सर्वात लहान कोण आहे हे विचारले, पण उत्तर देण्याऐवजी जरिताने त्याला फटकारले आणि लपिताच्या आकर्षणामुळे त्याने तिला सोडून दिल्याचा आरोप केला. तिच्याकडे परत जा, ती थुंकली. तू मला एकदा सोडून गेलीस, पण तू जिथे होतीस तिथे तू खुश नव्हतीस. मंडपालाने स्वतःला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जरिता आणि अरुंधती यांच्या तुलना केली, जी मागील आयुष्यात मत्सराने वेडी झाली होती. त्याने इशारा दिला की स्त्रिया विश्वासघातकी असू शकतात, जरी त्या पती असल्या तरीही. परंतु जरिताचा राग शांत होणार नाही. परिस्थिती आणखी तणावपूर्ण होऊ शकत नाहीत असे वाटत असताना मंडपालाची मुले त्याची पूजा करण्यासाठी पुढे आली आणि तो पुन्हा एकदा त्यांच्याबद्दल दयाळूपणे बोलू लागला. त्याने त्यांना सर्व काही ठीक असल्याचे आश्वासन दिले आणि हळूहळू पण निश्चितपणे निर्मूलनातील वातावरण क्रोध आणि दुखापतीतून शांतता आणि सलोख्याच्या वातावरणाकडे वळू लागले. एका मोठ्या संकटाच्या काळात मंडपाल उंच उभा होता. त्याचे हृदय त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या चिंतेने भारावून गेले होते. एकेकाळी जीवाच्या आहारी गेलेले खंडवाचे जंगल आता जळून कार झाले होते. अग्नीचा देव अग्नीच्या भीषण ज्वालांनी त्याची झाडे आणि प्राणी भस्मसात झाले होते. जेव्हा ब्राह्मण निराश होऊन पाहत होता तेव्हा त्याला अग्नीचे शब्द आढळू लागले, ज्याने मंडपाच्या कुटुंबाला हानीपासून वाचवण्याचे वचन दिले होते. नवीन आशेने मंडप आपल्या मुलांकडे वळला. त्यांचे डोळे भीतीपोटी त्यांच्या समोरील नरकाकडे पाहत होते. माझ्या मुलांनो, भावनेने थरथरणाऱ्या त्याच्या आवाजात तो म्हणाला, मी तुमच्या वतीने अग्नीशी बोललो आणि त्याने मला तुमच्या सुरक्षेची खात्री दिली आहे. त्याची शक्ती महान आहे, परंतु ती तुमच्या आईची सद्गुण आणि तुमची स्वतःची आंतरिक शक्ती देखील आहे. मंडपालाचे शब्द त्यांच्या आत्म्यासाठी मर्मासारखे होते. त्यांची भीती शांत करत आणि त्यांना धैर्याने भरून काढत होत्या. आगीच्या ज्वाळा पेटत होत्या आणि त्यांच्या मार्गातील सर्व काही भस्मसात करत होत्या. तेव्हा मंडपालाला माहीत होते की आता निर्णयाची वेळ आली आहे. त्यांनी त्याची पत्नी आणि मुलांचा हात हातात घेतला आणि अग्नीने निर्माण केलेला गोंधळ आणि विध्वंस मागे सोडून ते एकत्रितपणे विनाशकारी जंगलातून बाहेर पडले. ते दूरपर्यंत प्रवास करत होते, नवीन घराचा शोध घेत होते, जिथे ते नव्याने सुरुवात करू शकतील. दरम्यान नरकात अग्नी आणखी बळकट होत गेला. त्याची शक्ती चरबी आणि मज्जांच्या नद्यांनी पेटवली, जी त्याने तीव्र उपासमारीने गेली. जशा ज्वाला त्यांच्या शिखरावर पोहोचल्या त्याने अर्जुनासमोर स्वतःला प्रकट केले. त्याचे डोळे क्रोधाने पेटले आणि त्याचा आवाज आकाशात गडगडला, देवांचा राजा पुरंदर त्याच्या आकाशीय सेवकांनी वेढलेल्या आकाशातून खाली उतरला. तुमचा पराक्रम असा आहे जो देवही साध्य करू शकला नाही. पुरंदराने विस्मयाने भरलेला त्याचा आवाज घोषित केला, तुम्ही ते केले आहे जे यापूर्वी कुणीही केले नाही. तुम्ही या जगात एक मोठे परिवर्तन आणले आहे. आणि म्हणून त्याने त्या प्रत्येकाला एक वरदान दिले जे कोणत्याही नश्वरासाठी प्राप्त करणे अशक्य होते. अर्जुनाने देवांचा पराक्रमी राजा इंद्राची शस्त्रे मागितली आणि पुरंदराने होकार दिला, पण एका चेतावणीसह ती वेळ येईल जेव्हा मी तुम्हाला ही शस्त्रे देईन. तो म्हणाला, पण तोपर्यंत ती तुमच्या आवाक्याबाहेर राहतील. अर्जुनाचा मित्र आणि सोबती वासुदेव याने काहीतरी वेगळे मागितले. अर्जुनाशी असलेली त्याची मैत्री चिरंतन राहावी म्हणून पुरंदराने त्याला हे वरदान दिले,
ज्यामुळे त्यांचे बंधन कायमचे बंद झाले दिलेल्या वरदानांसह पुरंदर मरुत आणि आकाशियांसमवेत पुन्हा एकदा स्वर्गात चढला. त्याच्या चरबी आणि रथाच्या मेजवानीने तृप्त झालेल्या अग्नीने त्याचे दहन थांबवले. अर्जुन आणि वासुदेव यांचे आभार मानताना त्याच्या ज्वाला विझल्या, तुम्ही दोघे माणसामध्ये वागा